नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्षाचं स्वागत करत आहे. मंडळी येणाऱ्या 29 तारखेला आणि 30 तारखेला बलिकडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठं आगळं वेगळं आणि चांगल्या पद्धतीचं आणि नामांकित मैदान पार पडणार आहे. एक दुसा आणि एक बैल, एक आदत आणि एक बैल. 29 तारखेला एक दुसा एक बैल, 30 तारखेला एक आदत एक बैल. अशोक केसरी 2025 भव्यदिव्य बलिकडा शर्यत. ह्या मैदानामध्ये दुसरा आणि बैल मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 29 तारखेला 5 लाख, 2 ला 3 लाख, 3 ला 2 लाख, 4 ला 1.5 लाख, 5 ला 1 लाख, 6 ला 81,000 आणि 7 ला 51,000. अशा प्रकारे दुसरा बैल मैदानामध्ये बक्षीस आहे 29 तारखेला. त्यानंतर एक आदत एक बैल 31 तारखेला वार मंगळवार. ह्या दिवशी त्याच पद्धतीने दुसऱ्या बैल मैदानाला बक्षीस आहे, त्याच पद्धतीने आदतला देखील बक्षीस आहे. त्यामुळे बलिकडी शहर क्षेत्रातील एक आगळं वेगळं आणि सर्वात मोठं मैदान हे पार पडणार आहे येणाऱ्या 30 तारखेला आणि 29 तारखेला. तर मंडळी या मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे. प्रत्येक टॉप नामांकित नंदीचा रती महारथी पेहरा असणार आहे आणि चांगल्या लढती त्या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर मंडळी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन बाकासूर येणार. बाकासूर मैदानामध्ये येणार म्हणल्यावर बाकासूरच्या पेहऱ्याविषयी चर्चा आणि बाकासूरच्या पेहऱ्याकडे लाखो शर्यतप्रेमींचं लक्ष असतं आणि बाकासूरचा पेहरा नक्की कोण असेल तर होय सांगतो. बाकासूरचा पेहरा 2 टॉप नंदीपैकी एका नंदीसोबत असणार आणि या टॉप 2 खिलाडीपैकी बाकासूरचा पेहरा एका खिलाडीसोबत येणाऱ्या 29 तारखेला दुसऱ्या मैदानामध्ये पाहिजेच. बाकासूर 100% त्या मैदानामध्ये बडा धमाका आणि काहीतरी नवीन कामगिरी 100% करेल. तर कोणता पाहिजे बघूया तर चला. तर मंडळी बाकासूरचा पेहरा पाहिजे येणाऱ्या दुसरा बैल मैदानात 5 लाखाच्या. पहिला म्हणजेच पंढरीशेठ फडके यांचा दादा सर्जा. होय, सर्जा म्हणजेच बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चालू सीझनचा टॉपचा हत्यार आणि बाकासूरसोबत पळल्यापासून सर्जा म्हणजेच टॉपला गेला फॉर्च्युनरच्या मैदानापासून. त्यानंतर लखनमध्ये पळून 2 वेळा त्याने 2-2 नंबर केला. आत्ताच मराठवाडा केसरीला 2 नंबर, पुसेगावला 2 नंबर. चांगला फॉर्ममध्ये दादा सर्जा आहे. त्यामुळे सर्जाने बाकासूरची जोडी जर ह्या 29 तारखेला 5 लाखाच्या मैदानामध्ये पळाली तर 100% एक नवीन कामगिरी आणि नवीन इतिहास या मैदानामध्ये नक्कीच करेल आणि गाडी मैदानामध्ये चांगली पळते आणि हा पेहरा होण्याची दाट शक्यता आहे आणि हा पेहरा आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर सर्जा दादा नसला तर उर्मिलाताई यांचा राजा. आताच मराठवाडा केसरी मैदान पार पडलं, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवणारा हिंद केसरी राजा उर्मिलाताई यांचा. राजा आणि बाकासूर. होय, राजा आणि बाकासूर ही जोडी देखील आपल्याला पाळताना दिसू शकते येणाऱ्या 5 लाखाच्या दुसरा बैल मैदानामध्ये. सर्जा किंवा राजा या दोन्हीपैकी एक टॉप खिलाडी बाकासूरचा पेहरा नक्कीच असणार आणि दोन्ही टॉपचे नंदी आहे आणि दोन्ही बाकासूरला चांगले साथ देणारे नंदी आहे. नक्कीच मैदानामध्ये या दोन्हीपैकी एक बैल जर बाकासूरसोबत जर पळाला तर प्रेक्षकांची पण इच्छा आहे ह्या दोन्हीपैकी एक नंदी दुसरा बैल 5 लाखाच्या मैदानामध्ये 29 तारखेला बाकासूरचा पाहिजे आणि नक्कीच पळाले तर एक नवीन कामगिरी नक्कीच बाकासूर त्या मैदानामध्ये करेल. बाकासूरला फक्त पुरणारा बैल मैदानामध्ये पाहिजे. बाकासूर त्या मैदानामध्ये काहीही करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, कोणता नंदी बाकासूरसोबत पळायला पाहिजे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.